नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांश सायन्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की जी तलाठी होती 2 वर्षापासून रखडलेली पदे आता भरण्यात आलेली आहेत। तर आता ही तलाठीची पदे भरण्यात येत आहेत। तर कशा मार्फत? तर एमपीएससीच्या मार्फत ही तलाठीची पदे भरण्यात येत आहेत मित्रांनो। तर या एमपीएससीच्या मार्फत तलाठीची पदे भरत असताना आपण बघूया पहिला किती जागा होती। तर आयोगा मार्फत पहिला जागा किती होती? 2619 रिक्त पद भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मित्रांनो 16 जुलै पर्यंत त्याची आखरी तारीख होती। आता तारीख वाढवण्यात येऊन हे बघा, एमपीएससी ऑफलाईन ओएमआर पद्धतीत परीक्षा घेण्यात येणार आहे। शुद्ध पत्रिकाद्वारे आपल्याला कळवण्यात आलेलं आहे। आणि तलाठीची मित्रांनो जागा किती निघालेल्या आहेत ते बघूयात। तर ते तलाठीची जागा बघूया आपण किती निघालेली आहे। तर 1539 जागा निघालेली आहेत तलाठीची। तर त्याला महसूल वन विभाग म्हणजे ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क विविध नियुक्त प्राधिकरण संविधान म्हणजे याला 1539 जागेला मित्रांनो कुठल्याही विद्यापीठाची तुमच्याकडे जर पदवी असेल तर ती पदवी चालणार आहेत। मग ती मुक्त विद्यापीठ असो, तुमचा मित्रांनो सायन्स असो, कॉमर्स असो किंवा आर्ट असला तरी तुम्हाला ह्या चालणार आहेत। त्यानंतर याच्यात महसूल व वन विभागांतर्गत आणि एमपीएससी अंतर्गत अजून थोड्या पदाची वाढ करण्यात आलेली आहे। राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई वरिष्ठ अभिलेखापाल आणि वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क याच्यावर 11 पद आपल्याला देण्यात आलेले आहेत। कोणत्याही शाखेतील पदवी याला पण चालणार आहेत मित्रांनो। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे वरिष्ठ लिपिक आणि ग्राम महसूल अधिकारी याचा पगार, वरिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ अभिलेखापाल याचा आणि तलाठीचा पगार हा सेम राहणार आहे। याची पण 11 पदे निघालेली आहेत। त्यानंतर सहाय्यक अधीक्षक गट हा पद महत्वाचा आहे मित्रांनो। सहाय्यक अधीक्षक जो अधीक्षक असतो त्याच्यानंतर ऑफिस मध्ये दुसऱ्या नंबरची जी पोस्ट आहे ती सहाय्यक अधीक्षक आहे। याची पण 11 निघालेली आहे पदे, कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे यानंतर। त्यानंतर कृषी व दुय्यम विभाग सहाय्यक मस्त व्यवसाय विकास प्राधिकरण याची पण 254 पदे निघालेली आहेत। त्यांना मित्रांनो BFSC ही पदवी आपल्याला धारण केलेली असली पाहिजे। त्यानंतर लिपिक टंकलेखनच्या 230 पदे झालेली आहेत, कोणत्याही शाखेतील पदवी। आणि मित्रांनो लिपिकला काय गरजेचं आहे तर टायपिंग गरजेची आहे, टायपिंग गरजेची आहे। आणि टोटल मित्रांनो म्हणजे 3088 पदे याच्यात निघालेली आहेत। आणि पहिले आपली पदे किती होती? हे पहिले पदे आणि हे पदे मिळून आता सध्या अखेर किती पदे निघालेली आहेत तर 5707 पदाकरिता ही मोठी भरती होणार आहे। तर तलाठीचा पगार किती असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी, तलाठीला सिलेबस काय लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओत बघूया। तुम्हाला आता आपण 25 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे। तलाठीला 2 पेपर होणार आहेत, पूर्व आणि मुख्य। जशा प्रकारे एमपीएससी होते त्याप्रमाणे सगळ्या प्रोसेस होणार आहेत मित्रांनो। याचा सिलेबस काय, याचा पहिला पगार काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद।